तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी, जाऊ कुठे मी, राहू कुठे मी. नारायण वामन टिळक ह्यांना हे गायन ज्या ख्रिस्त वचनामधून सुचलं ते वाक्य आजच्या शुभवर्तमानामध्ये आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त जी शिकवण देत होता ती शिकवण सर्वांनाच समजू शकली नाही, ती त्यांच्या पचनी पडू शकली नाही आणि म्हणूनच बरीचशी माणसं प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून गेली. अशा वेळेला येशूने आपल्या प्रेषितांना प्रश्न विचारला की तुम्हाला जायचं आहे का? आणि संत पीटरच्या मुखातून किती सुंदर असं वाक्य बाहेर पडलं, प्रभूजी आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने तुमच्याजवळ आहेत. म्हणजे कुठेतरी संत पीटरच्या लक्षात आलं होतं की येशूच्या मुखातून बाहेर पडणारा शब्द सार्वकालिक जीवन देणारा शब्द आहे. संत पीटर एक साधासुधा निरक्षर कोळी, गालिली समुद्राच्या जवळ मासेमारी करत असलेला, सोबत त्याचा भाऊ आंद्रिया. त्या पार्श्वभूमीवर येशू त्याला बोलावतो. सर्व काही सोडून तो येशूच्या मागे येतो आणि मग येशूच्या सहवासात तो इतका रमतो की येशूच्या अंतर्वर्तुळातील 3 प्रेषितांमध्ये येशू त्याचा समावेश करतो, पेत्र, याकोब आणि योहान. आणि नुसतंच तेवढा समावेश करत नाही तर त्याला स्वर्गाच्या किल्ल्या बहाल करतो, त्याला विशेष अधिकार देतो. अशा प्रकारचा हा संत पीटर पेंटेकॉस्ट नंतर एक आगळा वेगळा पुरुष म्हणून आपल्याला भेटतो. आज आपण पहिल्या वाचनामध्ये ऐकत आहोत की पेत्र चहूकडे फिरत असताना लोद गावामध्ये जे पवित्र जन राहत होते त्यांच्याहीकडे तो गेला. तेथे ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला. त्याला पक्षाघात झाल्यामुळे तो 8 वर्षे अंथरुणाला खिळलेला होता. पेत्राने त्याला सांगितलं, ऐनेयस, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे, उठ आणि स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर. तुम्ही विचार करा, ज्या पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाची ताकद अनुभवली होती तोच पेत्र येशूच्या नावाने त्या माणसाला उठण्यास आणि आपलं अंथरूण नीटनेटके करण्यास सांगत आहे. तात्काळ तो उठतो आणि त्याला पाहून लोद आणि शारोन येथील सर्व रहिवासी प्रभूकडे वळतात. आणि मग दुसरा एक आणखी अनुभव सांगण्यात आलेला आहे. टबिता उर्फ दुर्कस नावाची कोणी एक शिष्या, सत्कृत्य करणारी, दानधर्म करणार तत्पर असलेली, परंतु त्या दिवसात ती आजारी पडून मरण पावली असं सांगण्यात आलेलं आहे. तिला आंघोळ घालण्यात आली, माडीवरच्या खोलीत नेऊन ठेवण्यात आलं. परंतु पेत्र आल्यानंतर त्या ठिकाणी तो गुडघे टेकून प्रार्थना करतो आणि नुसते शब्द उच्चारतो, टबीत उठ, आणि तिने डोळे उघडले. पेत्राला पाहून ती उठून बसली असं सांगण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचे चमत्कार जेव्हा घडत असतात तेव्हा त्याच्या मागे नक्की काय असतं? एकीकडे परमेश्वराचं सामर्थ्य आणि दुसरीकडे इतरांच्या हृदयाला स्पर्श करण्याची ताकद. की ह्या सगळ्यांच्या घटनांमुळे बऱ्याच लोकांना स्पर्श झाला. बरेच लोक प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवू लागले. आज आपण देखील प्रभूचं हे सामर्थ्य अनुभवू शकतो, मात्र त्यासाठी अंतःकरणामध्ये श्रद्धेचं यंत्र असणं गरजेचं आहे. संत पीटरप्रमाणे आपल्याला देखील सांगता आलं पाहिजे की प्रभूजी आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत आणि आम्ही विश्वास ठेवला आहे आणि ओळखला आहे की देवाचा पवित्र तो आपणच आहात.